श्री स्वामी समर्थ. नमस्कार. मी नंदिनी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर उद्या वार आहे सोमवार आणि दिनांक आहे 2 सप्टेंबर. तर या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या. तर पहा, या दिवशी शेवटचा श्रावणी सोमवार आहे. त्याचबरोबर सोमवती अमावस्या आहे. या अमावस्येला पिठोरी अमावस्या, दर्श अमावस्या, श्रावणी अमावस्या असंही म्हटलं जातं. ज्यावेळेस सोमवारच्या दिवशी अमावस्या येते तर त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असं म्हटलं जातं. प्रत्येक महिन्यामध्ये अमावस्या तिथी ही येत असते आणि प्रत्येक अमावस्येचं महत्त्व हे वेगवेगळं असतं. तर ही जी अमावस्या तिथी आहे तर ही सोमवती अमावस्या आहे. त्याचबरोबर या दिवशी मातृदिन देखील आहे आणि याच दिवशी आलेला आहे श्रावणी पोळा. तर श्रावणातील बैल पोळा हा या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि याचमुळे या दिवसाला अनन्यसाधारण महत्त्व हे प्राप्त झालेलं आहे. सोमवती अमावस्या ही अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. या दिवशी माता पार्वती आणि भगवान शिव यांची पूजा आराधना केली जाते. त्याचबरोबर हा दिवस पितरांना देखील समर्पित आहे. या दिवशी आपले पित्र आपल्या घरी येत असतात, म्हणून त्यांना प्रसन्न करण्यासाठी आणि तृप्त करण्यासाठी आपल्याला काही प्रभावी सेवा कराव्या लागतात आणि ह्या सेवा आणि उपाय जर आपण या दिवशी केले तर आपल्यावरती आपले पित्र हे प्रसन्न होतात. त्याचबरोबर हा दिवस माता पार्वतीला देखील समर्पित आहे. या दिवशी या अमावस्या तिथीचं व्रत करून स्त्रिया अखंड सौभाग्याचे वरदान देखील मागतात. तर असा हा अत्यंत प्रभावशाली दिवस जो आहे तर या दिवशी भरपूर अशा सेवा आणि उपाय हे केले जातात आणि म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय प्रभावशाली उपाय सांगणार आहे. तर आपल्याला कणकेच्या 5 दिव्यांचा उपाय करायचा आहे. हा उपाय जर आपण केला तर आपल्याला चमत्कारिक अनुभव बघायला मिळेल. हा उपाय केल्याने 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होऊन जातं. कुटुंबावर कधीही संकट येत नाही. घराची, मुलांची, पतीची खूप सारी प्रगती होईल आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि ती घरामध्ये स्थिर देखील राहील. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही कुठे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. त्याचबरोबर कमेंट्समध्ये ओम नमः शिवाय हे लिहायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ माहितीपूर्ण वाटत असतील तर आपल्या मित्रपरिवारांसोबत शेअर देखील करा. अमावस्या हा दिवस बरेच जण वाईट म्हणून ओळखतात आणि त्यांना हा दिवस खूप वाईट असा वाटतो, परंतु अमावस्या दिवस हा वाईट नसून शुभ दिवस आहे. तर पहा, अमावस्येच्या दिवशी वाईट शक्ती ज्या आहेत तर त्या इतर दिवसांपेक्षा या दिवशी जास्त प्रमाणामध्ये जागृत अवस्थेमध्ये असतात आणि अमावस्येचा परिणाम हा पाण्यावरती जास्त प्रमाणामध्ये होतो. म्हणूनच समुद्राला भरती आणि ओहोटी येत असते. आणि पहा, आपल्या मानवी शरीरामध्ये सुद्धा पाण्याचं प्रमाण हे जास्त प्रमाणात असतं आणि म्हणून आपल्या शरीरावर देखील या वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत असतो. आणि बघा, जर आपण अशा दिवशी काही प्रभावी उपाय, सेवा जर केल्या तर आपल्यावरती कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्तींचा प्रभाव हा पडत नाही. आता हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर तो तुम्हाला उद्या सोमवती अमावस्येला संध्याकाळी करायचा आहे. हा उपाय तुम्ही रात्री 6 वाजल्यानंतर म्हणजे संध्याकाळी 6 वाजल्यानंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकता. ज्यांना संध्याकाळी हा उपाय करणं शक्य होणार नाही त्यांनी सकाळी 12 वाजण्याच्या आत हा उपाय केला तरी सुद्धा चालेल. तर पहा, आपल्याला हा उपाय करण्यासाठी 5 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. गव्हाचं पीठ मळायचं आहे, त्यामध्ये मीठ अजिबात टाकायचं नाही. याचा आपल्याला 5 कणकेचे दिवे तयार करायचे आहेत. प्रत्येक दिव्यामध्ये तुम्हाला शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे. जर तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल. या दिव्यांमध्ये तुम्हाला 2 वातींची 1 वात करून दुहेरी कापसाची वात प्रत्येक दिव्यामध्ये लावायची आहे. यातला पहिला दिवा जो आहे तर तो तुम्हाला महादेवाच्या मंदिरात लावायचा आहे. सोमवती अमावस्या आहे आणि याच दिवशी आपल्याला महादेवांची पण पूजा करायची आहे. महादेवांना या दिवशी दही, दूध आणि तूप याने अभिषेक केला जातो आणि एक दिवा हा त्या महादेवाच्या मंदिरामध्ये लावला जातो.
जर आपल्या मनामध्ये काही इच्छा असेल, तुमच्या काही समस्या असतील, तर त्या पूर्ण करण्यासाठी, त्याचबरोबर तुमच्या ज्या काही कामं करता तुम्ही ते त्यामध्ये जर तुम्हाला काही अडथळे निर्माण होत असतील, जर तुमच्या महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होत असतील, तुमचं कोणतंही काम पूर्ण होत नसेल, तुम्ही काही काम करायला गेले की त्यामध्ये यश प्राप्त होत नसेल, तर तुम्ही हा जो उपाय आहे तर तो आवर्जून करा. शुद्ध गाईचं तूप आणि त्याचबरोबर दही आणि जे दूध आहे, कच्चं दूध, तर ह्या सर्वांचा तुम्हाला अभिषेक हा शिवलिंगावरती करायचा आहे आणि एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे. आणि तुम्हाला प्रार्थना करायची आहे की तुमच्या ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण व्हाव्या, तुमचे जे काही अडथळे आहेत ते दूर व्हावे, यासाठी तुम्हाला तिथे प्रार्थना देखील करायची आहे. यानंतर जो दुसरा दिवा आहे तर तो तुम्हाला पिंपळाच्या झाडाखाली लावायचा आहे. तर पिंपळाच्या झाडाखाली साक्षात पितृवास करत असतात. जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल, घरामध्ये सतत भांडणं होतात, क्लेश होतो, कलह होतो, घरामध्ये पैसा टिकत नाही, सतत जीवनामध्ये अडचणी निर्माण होतात, कोणतंही शुभ कार्य घरामध्ये घडत नाही, जर आपल्याला पितृदोष लागलेला असेल तर या सर्व समस्या तुम्हाला जाणवतील. कोणतंही महत्त्वाचं काम हे तुमचं पूर्ण होत नाही, मुलांची प्रगती होत नाही, पतीची प्रगती होत नाही, नेहमी तुमच्या जीवनामध्ये अडथळेच निर्माण होतात. मग तुम्ही येत्या सोमवती अमावस्येला म्हणजे उद्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करून एक शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा तिथे तुम्हाला लावायचा आहे. आणि हा दिवा लावताना कणकेचाच लावायचा आहे आणि तिथे बसून तुम्हाला पितृसूक्ताचं पठण करायचं आहे. यामुळे पितरांना आनंद होतो आणि आपल्या घरामध्ये ज्या अडीअडचणी आहेत त्या संपूर्णपणे नष्ट होतात, दारिद्र्य नष्ट होऊन जातं आणि त्यामुळे तुम्हाला असा हा एक उपाय करायचा आहे. तिसरा दिवा जो आहे तर तो तुम्हाला हनुमानांपाशी लावायचा आहे. तुमच्या घरामध्ये जर हनुमानांची मूर्ती असेल तर त्या हनुमानांच्या मूर्तीसमोर हा तिसरा दिवा तुम्हाला लावायचा आहे. किंवा तुमच्या घराजवळ जर हनुमानाचं मंदिर असेल तर तिथे जाऊन सुद्धा तुम्ही हा दिवा लावू शकता. हा दिवा आपल्याला का लावायचा आहे? जर तुमच्या जीवनामध्ये शत्रू असेल, शत्रूंचा तुम्हाला वारंवार त्रास होत आहे, शत्रू तुमच्या जीवनामध्ये काही ना काही अडचणी ह्या निर्माण करत आहे, शत्रूमुळे तुमची प्रगती थांबलेली असेल, तर शत्रूंचा नाश होण्यासाठी तुम्हाला हा जो दिवा आहे तर तो हनुमानांसमोर लावायचा आहे. हा दिवा लावल्यामुळे शनी दोषातून सुद्धा तुमची मुक्ती होते. हनुमानाच्या मंदिरात तुम्ही हा दिवा लावल्यानंतर सुंदरकांड व हनुमान चालिसेचं पठण तुम्हाला करायचं आहे. त्याचबरोबर हा दिवस माता लक्ष्मीला देखील समर्पित असतो आणि त्याच दिवशी आपण माता लक्ष्मीची सेवा आणि पूजा ह्या करत असतो. या दिवशी आपल्याला माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, आपल्या घराकडे आकर्षित करण्यासाठी, घरामध्ये कायम स्थिर राहण्यासाठी, घरातील गरिबी ही दूर करण्यासाठी मग तुम्हाला अमावस्येच्या दिवशी सायंकाळी आपल्या देवघरामध्ये लक्ष्मी मातेचा फोटो असेल, मूर्ती असेल, त्याच्यासमोर तुम्हाला हा एक दिवा लावायचा आहे. या दिव्यामध्ये तुम्हाला लाल केसर आणि कुंकू घालून हा दिवा शुद्ध गाईच्या तुपाचा तुम्हाला लावायचा आहे. यानंतर देवी लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी श्री सुक्ताचं पठण करायचं आहे. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि आपल्या घरामध्ये ती स्थिर राहते. त्याचबरोबर आपल्या गरुड पुराणामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की आपल्या घरामध्ये अमावस्येच्या दिवशी किंवा गच्चीमध्ये एक दिवा दक्षिण दिशेला लावायचा आहे आणि आपल्या घरामध्ये पितृकवच निर्माण होण्यासाठी आपल्याला असा हा एक दिवा लावायचा आहे. कारण पितृ हे अमावस्येच्या दिवशी आपल्या घरामध्ये येत असतात आणि त्यांना प्रसन्न करण्यासाठी, त्यांना तृप्त करण्यासाठी असा हा दिवा आपल्याला आपल्या घरामध्ये दक्षिण दिशेला लावायचा आहे. तर असा हा 5 कणकेच्या दिव्यांचा अद्भुत चमत्कारिक उपाय हा आपल्याला करायचा आहे. हा उपाय अतिशय प्रभावी आहे. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनातील अडचणी ह्या नक्कीच दूर होतील. जर तुमच्या घराजवळ एखादी नदी असेल, तलाव असेल, तर तुम्ही तिथे बी एक दिवा लावू शकता. असं म्हटलं जातं की या दिवशी नदीवर दिवा लावल्याने आपले पित्र हे आपल्यावरती प्रसन्न होतात. असं म्हटलं जातं अमावस्येच्या दिवशी आपले पूर्वज जे आहेत तर ते पृथ्वीवर येतात आणि ते परतत असताना त्यांच्या जीवनामध्ये अंधार येऊ नये म्हणून हे दिवे हे लावायचे असतात. म्हणून तुमच्या घराजवळ जर एखादी नदी असेल, तलाव असेल, तर तिथे जाऊन तुम्ही एक दिवा हा लावू शकता. तर चला इथेच थांबवते माझा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.